जय भवानी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक मराठी माणूस हा देव मानतो। किंबहुना हिंदुस्थानातले देव रक्षणारे शिवछत्रपती हे काय सामान्य नव्हेत, हिंदूंचे आराध्य दैवत असते। श्री राजा शिवछत्रपती या अवताराच्या लीला वर्णाव्या तितक्या कमी आहेत, पण त्या समजण्याआधी शिवछत्रपतींच्या या अवतार कार्याचं नक्की उद्देश काय हे आपल्याला समजलं पाहिजे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि या पृथ्वीवरती अधर्म माजेल, त्या वेळेला त्याचा समूळ नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागेल। हिंदुस्थानाच्या पवित्र भूमीवरती शतकानुशतक अधर्माचं सावट कायम होतं। ते कसं हे बघण्यासाठी मागील अपलोड केलेला व्हिडिओ आपण बघू शकतात। जगभरात इस्लामचं राज्य प्रस्थापित करण्याच्या आकांक्षेने झपाटलेले हे सुलतान हिंदुस्थानातही तोच खेळ मांडून बसलेले होते। हे बादशाह इस्लामच्या उदात्तीकरणासाठी इतके आंधळे झाले होते की यांच्या मनात मानवतेचा विचारही येत नव्हता। आणि या सर्वांचा शिरोमणी होता तो म्हणजे मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब। औरंगजेब इतका धर्मांध होता की त्याच्या धर्मांधपणाचं उदाहरण देताना ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेंदळे असं सांगतात की औरंगजेबाच्या आयुष्यातून जर इस्लाम काढून टाकला तर तो तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती उरेल। म्हणजेच या अशा धर्मांध औरंगजेबाच्या विरोधात आणि या संपूर्ण सुलतानांच्या विरोधात शिवछत्रपतींनी उभारलेलं बंड हे नक्कीच एक सत्ता संघर्ष नसून हा एक धर्म संघर्ष होता। हे आपण या व्हिडिओतून बघून घेऊया आणि तुमचा हा गैरसमज खोडून काढूयात। हे ऐकताना अनेकांना असं वाटत असेल की इथं दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचा एक प्रयत्न होतोय किंवा एखाद्या धर्माला नाव ठेवण्यात येतंय, परंतु या व्हिडिओचा असा कुठलाही उद्देश नसून या व्हिडिओत सांगण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी या पुराव्यांनिशी सिद्ध आहेत। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची झालीच तर हे सर्व बादशाह आणि हे सर्व राज्य स्वतःला इस्लामी राज्य म्हणून घेत होते आणि त्यांचा जो मुख्य अजेंडा होता तो इस्लामी या परचम बुलंद करणे म्हणजे इस्लामचं राज्य सर्वत्र पसरवणे असाच होता। हे आपल्याला पुढील उदाहरणांवरून समजून येईल, तर चला बघूयात। हे सकल हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मुख्य उद्देश हा हिंदुस्थानवर हिंदूंचं राज्य प्रस्थापित करणे हाच होता। हे आपल्याला या उदाहरणावरून समजते की शिवछत्रपतींची राजमुद्रा आपण सर्वांनी बघितलीच असेल। याआधी जर इतिहासात थोडं मागे जाऊन आपण बघितलं तर शहाजी महाराजांची मुद्रा तसेच जिजाऊ साहेबांची मुद्रा या दोन्ही मुद्रा फारसीत आहेत। फक्त शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृतमध्ये आणि त्यानंतर शंभू छत्रपतींची ही राजमुद्रा आपल्याला संस्कृतमध्ये पाहायला भेटते। हे बघितल्यानंतर आपल्याला या गोष्टीची पक्की कल्पना येते की ही एका हिंदू राज्याची पहाट आहे। तसेच शिवछत्रपतींनी या परकीय सत्तांमुळे दूषित झालेली आपली मराठी भाषा देखील शुद्ध करून घेतली। शिवाजी महाराज म्हणाले या फारसी भाषेचं आपल्या भाषेवर आक्रमण झालेलं आहे आणि यामुळे आपली भाषा रक्तबंबाळ होऊन हे फारसी शब्द आपल्या भाषेत घुसलेले आहेत, त्यामुळे आपली भाषा संपत चाललेली आहे। आपल्या मराठी भाषेला शुद्ध केलं पाहिजे आणि या भाषा शुद्धीसाठी रघुनाथ पंत हनुमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना शिवछत्रपतींनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करायला सांगितली। राज्य व्यवहार कोशात फारसी शब्दांसाठी मराठी पर्यायवाची शब्द हे निर्माण करण्यात आले। यानंतर या राज्य व्यवहार कोशाचा परिणाम आपल्याला शिवछत्रपतींच्या राजकीय पत्रांवरती देखील पाहायला भेटतो। ज्या ठिकाणी आधी शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये संपूर्ण मायना यात 70% फारसी शब्दांनी भरलेला असायचा, त्यात शिवछत्रपतींच्या राज्य व्यवहार कोशानंतर आलेल्या पत्रांमध्ये आपल्याला 70% मायना हा संस्कृत शब्दांमध्ये आणि मराठी शब्दांमध्ये दिसतो। हा शिवछत्रपतींच्या भाषा शुद्धीचा आपल्याला प्रभाव या ठिकाणी दिसून येतो। शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यातील लोक काय विचार करतात हेही बघणं तितकंच गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे कलियुगात माजलेल्या या अधर्माचा समूळ नाश करण्यासाठी अवतरणारा विष्णूचा कल्की अवतारच आहेत असा त्यावेळेला जनतेचा समज झालेला होता। जयराम पिंडे हा शहाजी महाराजांचा कवी होता आणि याने राधा माधव विलास चंपू तसेच परणाल पर्वत ग्रहण आख्यान असे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत। तर तो शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना असं म्हणतो की कलियुग सकल प्रबल यवन दल निदलन कर कलित करवा लोदित प्रताप दिनकरस्य श्री शिवराजस्य। याचा अर्थ असा की कलियुगात सर्वत्र प्रबळ झालेल्या या यवनांच्या दलाचा समूळ नाश करणारी शिवाजी महाराजांची तलवार हिचं तेज या सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकतंय। त्या काळी यवन, तुरुक, म्लेंछ हे शब्द मुसलमानांना वापरण्यात आलेले पर्यायवाची शब्द होते असं आपल्याला साधनांवरून दिसून येतं। शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून कवींद्र परमानंदाने लिहिलेला ग्रंथ तो म्हणजे श्री शिवभारत। या शिवभारतात 31 अध्याय असून 32वा अपूर्ण आहे। या ग्रंथात परमानंद असं म्हणतो की शिवछत्रपती कल्याण भिवंडीला आले आणि तिथल्या सर्व मस्जिदी पाडून त्यातल्या मुल्ला मौलवींना त्यांनी कैद करून ठेवलं। त्यात हे सांगणारा श्लोक असा त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनांना महासिद्धी निलयः किल पातितः। यामध्ये शिवछत्रपतींवर ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी झाली त्यावेळेला आदिलशाह असं म्हणाला की शिवाजीने किशोर अवस्थेपासून यवनांचा अपमान करायला सुरुवात केलेली आहे आणि याचे हे कारस्थाने जर असेच पुढे चालू राहिलेत तर इस्लाम धर्माच्या प्रचार प्रसाराला अडथळा निर्माण होईल, म्हणून अफजल खाना मी तुझी नियुक्ती करतो असे शब्द परमानंदाने त्या ठिकाणी आदिलशाहच्या तोंडी घातलेले आहेत। यावरून आपल्याला शिवछत्रपतींच्या समकालीन व्यक्तींनी शिवछत्रपतींच्या
शिवजींचे कार्य कसे वर्णिलेत हे पण आपल्याला दिसून येतं। यानंतर कविभूषण हा शिवछत्रपतींचा राजकवी होता। या तत्कालीन कवीने शिवाजी महाराजांवर एक शिवराजभूषण म्हणून ग्रंथ लिहिला। भूषणाच्या या एका काव्यावरून शिवछत्रपतींनी केलेलं धर्मरक्षण किती महत्वाचं हे आपल्याला समजतं। हे काव्य असं, देवल गिरावत हे फिरावत हे निशान आली ऐसे डुबे राव राणे सभी गई लपकी, गौरी गणपती आप औरंग को देत ताप आपुन ही बारी आप मारी गई दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी। देवल गिरावत है देवळ पाडली जातात, फिरावत आहे निशाण आली सर्वत्र आलीचं निशाण फिरतंय, ऐसे डुबे राव राणे सभी गई लपकी, सूरवीर राजे सम्राट सर्व लपून बसलेले आहेत। गौरी गणपती आप औरंग को देत ताप आपुन ही बारी आप मारी गई दबकी, गौरी गणपती या विघ्नहर्त्या देवताच हे विघ्न हरायला असमर्थ झालेले आहेत। पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी, पीर आणि पैगंबर इथं सर्वांना दिगंबर भासू लागलेत, सिद्ध लोकांची सिद्धी काम करणं झाली आहेत। काशी हुकी कला गई काशीची कला गेली, मथुरा में मस्जिद भई मथुरेत मस्जिद वसली, आणि अजूनही जर शिवाजी महाराज नसते तर आपल्या सर्वांची सुनता झाली असती, असा तत्कालीन कवी कविराज भूषण आपल्याला या काव्यातून सांगतोय। शिवछत्रपतींनी केलेलं धर्मरक्षण हे किती टोकाचं आणि किती महत्वाचं आहे यावरून आपल्याला याचा अंदाज येतो। छत्रपती संभाजी महाराजांचं संस्कृत दानपत्र आहे, ते दानपत्र जर आपण बघितलं तर त्यात संस्कृतमध्ये संभाजी महाराज शिवछत्रपतींचा उल्लेख करताना असं म्हणतात, म्लेच्छक्षय दीक्षित। म्लेच्छक्षय दीक्षित या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ असा, मी मगाशीच सांगितलं की म्लेच्छ तुरुक यवन हे असे शब्द मुसलमानांसाठी वापरण्यात येणारे पर्यायवाची शब्द होते। म्लेच्छांचा क्षय म्हणजे म्लेच्छांचा समूळ नाश करण्याची दीक्षा घेतलेले माझे वडील म्हणजे शिवछत्रपती आहेत, असे या ठिकाणी संभाजी महाराज आपल्याला सांगतायत। त्यानंतर ही तर झाली शिवछत्रपतींची आप्तस्वकीयांची उदाहरणे। त्यानंतर आपण तटस्थांची काय मतं हे सुद्धा बघितलं पाहिजे। राजापूरच्या इंग्रज वाखारीतील हेनरी रेव्हिंग्टन हा अतिहुशारातला अतिहुशार व्यक्ती होता। राज्यात सर्वत्र घडत असलेल्या घटनांवरती त्याचं बारीक लक्ष असायचं आणि या राज्यात असलेले सर्व राज्यकर्तेही त्याला ज्ञात होते। मिर्झा राजा जयसिंग हाही एक हिंदू राज्यकर्ता आहे, तसेच अनेक हिंदू राज्यकर्ते हे औरंगजेबाचे किंवा मुघलांचे मांडलिक आहेत हेही त्याला माहीत होतं। त्यामुळे शिवछत्रपतींना पत्र लिहिताना तो असं लिहितो की द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, म्हणजे शिवछत्रपती खऱ्या अर्थाने हिंदू पदपादशाह आहेत हे हेनरी रेव्हिंग्टन आपल्याला त्याच्या पत्रातून दाखवतोय। या हिंदुस्थानमध्ये असलेल्या सर्व हिंदू सत्तांचं नेतृत्व करणारे एकमेव शिवाजी महाराज या दख्खनेत या महाराष्ट्रात उपस्थित आहेत असं हेनरी रेव्हिंग्टनच्या या पत्रांवरून आपल्याला समजून येतं। शिवछत्रपतींनी धर्मांतरण आणि मंदिर विध्वंसाचं एक एक करून धोरण आखलं। नार्वे डिचोलीचं सप्तकोटेश्वराचं मंदिर दोनदा पाडण्यात आलं होतं। त्यानंतर शिवाजी महाराजांनी ते मंदिर उभं केल्यानंतर पुन्हा कोणीही त्या मंदिराला हात लावला नाही। त्यानंतर शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीतल्या मस्जिदी पाडल्या हे आपण मगाशी ऐकलं। त्यावेळेला परकीय प्रवासी डॉक्टर जॉन फ्रायर ज्या वेळेला कल्याण भिवंडीत दाखल झाला त्यावेळेला त्यांनी सुद्धा असा उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांनी इथल्या काही मस्जिदी पाडल्यात तर काहींना न पाडता त्यांचं धान्याच्या कोठारात रूपांतर केलेलं आहे। त्यानंतर दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला समुद्दील पेरेमल आणि शोणाचल पतीचे जी दोन देवळं होती ती पाडून त्या ठिकाणी मस्जिदी उभ्या करण्यात आल्या होत्या। त्या ठिकाणी शिवछत्रपतींनी दोन्ही मस्जिदी पाडून त्या ठिकाणी पुन्हा मंदिरं उभी केली आणि त्या ठिकाणी दीपोत्सव सुरू केला। काउंट ऑफ सेंट विन्सेंट म्हणून गोव्याच्या तिसवाडीत नवीन व्हॉइसरॉय आला आणि त्याने तिथे धर्मांतरणाचे धंदे सुरू केले। त्यावेळेला त्यांनी आदेश काढला की इथं फक्त आणि फक्त रोमन कॅथलिक लोक राहतील, ज्यांना रोमन कॅथलिक म्हणून कन्वर्ट व्हायचं नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता गोवा सोडून निघून जा किंवा मृत्यूदंड पत्करायला तयार व्हा। यामुळे लोक त्रासलेले होते, हजारोंची जनसंख्या आधीच धर्मांतरित करून टाकण्यात आलेली होती। त्यावेळेला शिवाजी महाराज गोव्याच्या बारदेशमध्ये आले आणि या गोष्टीची तक्रार कोणीतरी शिवछत्रपतींकडे केली। त्यावेळेला शिवाजी महाराज संतापले आणि शिवाजी महाराजांनी आदेश काढला त्या गोव्यामध्ये तिसवाडीत जाऊन अख्खच्या अख्खं गाव उचलून इथं बारदेशात घेऊन या। शिवाजी महाराजांच्या आदेशाचं पालन करण्यात आलं आणि संपूर्ण गाव बारदेशात आणल्यानंतर शहानिशा केली का हा आदेश कुणी काढलेला आहे। यामध्ये 4 पाद्री सापडले। त्या 4 पाद्र्यांना शिवाजी महाराजांनी समोर उभं केलं आणि त्यांना विचारलं, तुम्ही तुमच्या भूमीत तुमची हुकूमत चालून धर्मांतरण चालवलं, आता तुम्ही आमच्या भूमीत उभे आहात, तुम्ही हिंदू धर्म स्वीकारायला तयार आहात की नाही सांगा। त्यावेळेला त्या पादरांनी सक्त नकार दिला आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे चौकांची मुडकी मारा आणि त्या व्हॉइसरॉयला पाठवून द्या। त्यावेळेला तत्क्षणी त्या व्हॉइसरॉयने धर्मांतराचा तो आदेश मागे घेतला। औरंगजेबाने नेतोजी पालकरांचं धर्मांतरण करून त्यांना मुसलमान केलं, परंतु ज्या वेळेला ते परत आले त्यावेळेला शिवछत्रपतींनी त्यांची शुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं। हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच असेल। छत्रसाल बुंदेला हा ज्या वेळेला बुंदेलखंडातून शिवछत्रपतींकडे आला त्यावेळेला तो शिवाजी महाराजांना म्हणाला
तुम्हाला की मी मुघलांची चाकरी करून पस्तावलो, माझ्या हाती काहीही लागलं नाही, मला तुमच्या राज्यात घ्या आणि बुंदेलखंडाचं राज्य स्वतंत्र करून द्या. त्यावेळेला शिवाजी महाराज बुंदेल्याला म्हणाले, छत्रसालजी आपण क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, हे तुरुप कपटमानाने आपल्या देशात घुसलेले आहेत, माझी तलवार यांच्या विरुद्ध कायम उगारलेली आहे, यांचा आणि आपला मिलाप कधीही होणे शक्य नाही. तुम्ही बुंदेलखंडात हिंदूंचं स्वतंत्र राज्य निर्माण करा, मला यश मिळतं कारण आई तुळजाभवानी मला सहाय्य करते. तुम्हाला यश मिळेल, ब्रिजराज श्रीकृष्णाला स्मरण करा, तो तुम्हाला सहाय्य करील. शिवछत्रपतींच्या पत्रातले हे शब्द आपल्याला दाखवून देतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुस्थानात हिंदूंचं राज्य प्रस्थापित करण्याचं स्वप्न हे किती प्रखर होतं. आणि हे बघितल्यानंतरही जर आपल्या मनात अशी शंका राहत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते किंवा या 5 बादशाहींविरुद्ध शिवछत्रपतींनी केलेलं बंड हे धर्मसंघर्ष नसून सत्ता संघर्ष होता, तर यावरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे. अशाच आणखी शिवछत्रपतींबद्दल मोलाच्या महत्त्वाच्या माहिती मिळवण्यासाठी बघत राहा अष्टपैलू राजा शिवछत्रपती. जय भवानी, जय शिवराय.